नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कढीपत्त्याची खमंग चटकदार अशी चटणी। ही चटणी तुम्ही वरण, भात, पोळी, भाकरी सोबत खाऊ शकता आणि प्रवासात जर जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता। अशी पण ही चटणी 2 महिने फ्रीजच्या बाहेर चांगलीच राहते। कधी कधी असं होतं ना, आपण भाज्या बनवतो पण मग एखादी भाजी नाही चांगली बनत। अशा वेळेला तुम्ही ही चटणी चांगली न झालेल्या भाजीमध्ये टाकून बघा, खूप छान टेस्ट येईल। आणि रोजच्या भाजीत सुद्धा तुम्ही ही चटणी वापरली तरीही चालतं। कढीपत्त्याचे गुणधर्म तर आपणा सर्वांनाच माहिती आहे। कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणखी इतरही विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात। एकंदरीत सर्व गुण संपन्न असा हा कढीपत्ता। आपण सुद्धा ही चटणी नक्की एकदा तरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बघू यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते। सर्वात आधी हा घेतला आहे मी कढीपत्ता, स्वच्छ धुवून पुसून घेतला। आणि कढीपत्ता घेतला मी ह्या वाटीने 2 वाट्या भरून, थोडासा जास्त असला तरी चालतो। 1 वाटीला अगदी थोडंसं कमी हे घेतलं आहे मी सुकं खोबऱ्याचं किस। चटण्या बनवताना शक्यतोवर खोबरं घरीच किसून घ्या, विकतचं किस घेऊ नका। मी हे किसून घेतलं। गॅसवर एक पॅन तापायला ठेवला, त्यात टाकते मी 2 टेबलस्पून उडदाची डाळ। या मोठ्या चमच्याने 2 चम्मच डाळ घेतली मी। डाळ छान खमंग भाजावी म्हणून त्यात थोडंसं तेल टाकायचं। थोडंसं डाळीला परतवून घेऊ। थोडीशी परतवल्यानंतर त्यात टाकते मी त्याच मोठ्या चमच्याने 2 चम्मच डाळव। इथे तुम्ही चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता। उडदाची डाळ भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी आधी डाळ टाकली। आणि जर चण्याची डाळ वापरत असाल तर ती सुद्धा 2 चम्मच भरून घ्या। हे थोडंसं भाजल्यानंतर यात टाकायची आपण अर्धी वाटी शेंगदाणे। ज्या वस्तूला भाजायला जास्त वेळ लागते ती वस्तू आधी टाकायची। शेंगदाण्याची साल मी काढणार नाहीये कारण ती सुद्धा पौष्टिक असते, त्याच्यामध्ये फायबर असतं, म्हणून मी शेंगदाणे डायरेक्ट इथे वापरले। शेंगदाणे थोडी परतवल्यानंतर त्यात टाकते मी धने 2 टेबलस्पून। हे सुद्धा थोडं परतवून घ्यायचं। गॅस मात्र मीडियम ठेवायचा। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य खमंग भाजून घ्यायचंय। हे सर्व साहित्य जर खमंग भाजलं तर काय होतं, चटणी पण जास्त दिवस टिकते आणि खायला पण खूप छान लागते। हे घेतलं आहे मी अर्धा टीस्पून जिरे। हे सर्व साहित्य थोडं परतवल्यानंतर चांगलं नंतर जिरे घालायचं, कारण जिरे भाजायला काही खूप जास्त असा वेळ लागत नाही। ही घेतली आहे मी 3 टेबलस्पून तीळ। तुमच्याकडे गावरानी असेल तर गावरानी घ्या किंवा मग सफेद तीळ घ्या। ही पण छान खमंग भाजून घ्यायची। मी अगदी स्टेप बाय स्टेप सर्व वस्तू टाकल्या की कोणत्या वस्तूला भाजायला जास्त वेळ लागतो ती वस्तू आधी, त्याच्यानंतर मग बाकीच्या सर्व वस्तू। आता यात आपल्याला टाकायचं आहे फक्त खोबरं, आणि खोबरं भाजायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही म्हणून ते मी आता सर्वात शेवटी टाकणार। हे थोडंसं छान खमंग असं परतवून घेते। यात पुन्हा मी अगदी थोडंसं तेल टाकते। मिक्स करून घ्यायचं। हे सर्व साहित्य आता छान गोल्डन होत आलं। तीळ पण छान आता फुटायला लागले आणि शेंगदाणे पण। सर्वात शेवटी टाकूया आता आपण हे खोबरं, आणि खोबरं सुद्धा थोडंसं खमंग असं परतवून घ्यायचं। हे सर्व साहित्य खमंग परतवून झालं। आता मी गॅस बंद करते आणि ह्याला काढून घेते एका वेगळ्या डिशमध्ये। हे डिशमध्ये काढल्यानंतर हे आता थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण कढीपत्ता भाजून घेऊ। त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते, त्यात टाकते हा कढीपत्ता। कढीपत्ता थोडा धुवून सुकवून घेतला असणं म्हणजे चांगलं असतं, चटणी जास्त दिवस टिकते। याला सुद्धा आपण छान खमंग असं भाजून घ्यायचं।
कढीपत्त्याचे गुणधर्म तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामध्ये आयरन, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. तुम्हाला अजून जास्त कढीपत्ता घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. कढीपत्ता पण आता खमंग असा भाजला गेला. यात टाकते मी आता ह्या सुक्या लाल मिरच्या. तुमच्याकडे असेल तर टाका. ह्या घेतल्या आहे मी 4. तिखट जसं असेल तशा तुम्ही मिरच्या वापरू शकता, किंवा मग तुमच्याकडे जर मिरची नसेल तर तुम्ही तिखट नंतर वापरू शकाल. मी सांगते. मिरची पण आता थोडीशी भाजून घ्यायची. जेव्हा आपण हे मिक्सरमधून काढू सर्व साहित्य, त्यावेळेस तुम्ही तिखट टाकू शकता. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर प्रत्येकाच्या दारामध्ये तुम्हाला कढीपत्त्याचं झाड दिसतं, आणि जर का तुम्ही सिटीमध्ये असाल तर मग हाच कढीपत्ता मात्र तुम्हाला विकत घ्यावा लागतो. मिरची आणि कढीपत्ता पण चांगला भाजला गेला. आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळ हे सुद्धा थंड होऊ देते. झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये मी काढून घेतलं. यात टाकते मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. अर्धा टीस्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घाला. अर्धा टीस्पून आमचूर पावडर, किंवा मग तुम्ही थोडीशी चिंच सुद्धा घालू शकता तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर. आणि वर टाकायचा हा कढीपत्ता आणि मिरच्या. हे आता मिक्सरला लावून थोडंसं जाडसरच फिरवून घेऊ. या चटणीमध्ये जर तुम्हाला गूळ टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडासा अर्धा टीस्पून गूळ टाका. तयार झाली कढीपत्त्याची खमंग चटणी. ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच 1.5 ते 2 महिने चांगली राहते. आपण सुद्धा ही चटणी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.